भाजपने देशभक्तीचा व्यापार मांडलाय। आता खून आणि क्रिकेट एक साथ कैसे बहेगा हे मोदींनी सांगावं। उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल। बाळासाहेबांच्या देशभक्तीवर शंका घेणाऱ्या भाजपनं लायकीत राहावं। पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंची भाजपवर घणाघाती टीका। ज्या पाक विरोधात आपण युद्ध पुकारलं त्याच पाक सोबत आपण क्रिकेट खेळणार, तर पहलगाम हल्ल्याचं रक्त अजून सुकलेलं नाही। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। प्रकाश महाजन यांची मनसेला सोडचिठ्ठी। प्रकाश महाजन यांनी दिला मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा। राजीनाम्यामुळे चर्चा। नागपुरामध्ये मराठा समाजाच्या जीआर विरोधात वडेट्टीवारांच्या उपस्थितीत ओबीसी संघटना आणि वकील महासंघाची बैठक। बैठकीत जीआर विरोधात याचिका, ओबीसी महामोर्चाची ठरणार रणनीती। कंत्राटदारांना काम देण्याबाबत अधिकाऱ्यांवर दबाव असतो। राजकारण्यांच्या जवळचे कंत्राटदार असतात तर दबावातूनही मार्ग काढता येऊ शकतो। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य। खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मुंबई हायकोर्टाचा बीएमसीला सवाल। एकाच पावसात रस्त्यांची चाळण कशी काय होते? बीएमसीची कोर्टाकडून खरडपट्टी। लासलगाव उपबाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण। छोट्या कांद्याला मिळाला प्रति क्विंटल 100 रुपयांचा दर। संतप्त शेतकऱ्यांचा विंचूरमध्ये रास्ता रोको। चंद्रपूरच्या मूल तालुक्यामध्ये पुराच्या पाण्यातून बस चालवणं महागात। रेल्वे बोगद्यात अडकली बस, तर बल्लारपुरात जुन्या घराचा भाग कोसळला। दोन्ही घटनेत सुदैवानं जीवितहानी नाही। पालकमंत्री मी आता 17 तारखेला बीडला पण चाललेलो आहे। बीडमध्ये पण आम्ही आमचे कलेक्टर, आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आमचे एसपी, आमचे जे कोणी प्रमुख असतात त्यांना घेऊन तिथं पण काही अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न आहे आणि ते माझं काम आहे, मी करणार। काय 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 त्या संदर्भामध्ये मला तुमच्याकडनंच तो प्रश्न कळालेला आहे। मी त्याची माहिती घेऊन उत्तर देईन। प्रचंड मोठा त्यामध्ये आयुक्तांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी ह्याला अग्रक्रम द्यायचं ठरवलेलं आहे। यांना लागणारं पाणी आपण खडकवासला, वरसगाव, पानशेत, टेमघर ह्या धरणातनं देतोय। काही पाणी आपण भामा आस्केडमधनं देतोय। आपल्या इथं पाण्याची वेगवेगळे मतप्रवाह आहेत। काहींचं म्हणणं गळती आहे, काहींचं म्हणणं पॉप्युलेशन फ्लोटिंग आपल्याकडे जास्त असल्यामुळं आपल्याला तेवढं पाणी लागतं। असे वेगवेगळे जलसंपदाचं वेगळं मत आहे, आपल्या कॉर्पोरेशनचं वेगळं मत आहे। पण त्याच्याकरता 24/7, 7/24, 7 दिवस 24 तास पाणी देण्याच्या बद्दलच्या ज्या काही योजना आहेत किंवा STP ज्या ऐकायच्या निमित्तानं जो काही कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे किंवा नदी सुधार कार्यक्रम असे किंवा इंदूरच्या धर्तीवर स्वच्छतेचा कार्यक्रम, हे असे काही कार्यक्रम आपण सगळ्या पुणेकरांना विश्वासामध्ये घेऊन हे करू पाहतोय। आणि त्यामध्ये इंदूरला ज्या टीमनी ह्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता त्यावेळेसचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती टीम आपल्याकडे पण येऊन गेली। त्यांनी आपलं पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल असे काही शहराला व्हिजिट पण केल्या। त्याच्यामध्ये त्यांनी आपली कचरा गोळा करण्याची काय प्रक्रिया आहे आणि तिकडं काय आपण काय अजून बदल केले पाहिजे, नागरिकांच्याकडनं कसं आपण सहकार्य घेतलं पाहिजे, असं अनेकदा आमचे आयुक्त, आमचे ॲडिशनल अतिरिक्त आयुक्त, आम्ही कचरा गोळा करणारा जो वर्ग आहे तो, त्यांचं नेतृत्व करणारे काही NGOज असे खूप जण आम्ही वेळोवेळी बसलेलो आहे। आणि त्याच्यातून आपलं विद्येचं माहेरघर, आपली सांस्कृतिक राजधानी असणारं पुणे आणि पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड हा सगळाच
परिसर अधिक स्वच्छ आणि चांगला राहावा याकरता आमच्या कॉर्पोरेशनच्या आणि शासनाच्या यंत्रणेनं किती काम करायचं ठरवलं तर जनतेचा पण प्रतिसाद इंदूरला फार सुंदरपैकी तुम्ही जर कधी जायचं प्रसंग आला तर जरूर जावा. परंतु ज्या आमची टीम जाऊन आली त्यांनी मला तिथले काही व्हिडिओ दाखवले. ते खरोखरीच लोकांनी स्वतःला शिस्त लावून घेतलेली आहे. आणि ज्या भागामध्ये असे कचऱ्याचे ढीग दिसायचे तिथं आज देशातलं नंबर 1चं स्वच्छ शहर म्हणून आपल्या इंदूरचा नावलौकिक वाढलेला आहे. आम्हाला त्या रस्त्याने जायचं आहे. आपण वेगवेगळ्या कामात लक्ष घालतोय, एन्व्हायरमेंटच्या कामात लक्ष घालतोय. तुम्ही बघितलं असेल काल परवा आपले प्रदूषणाच्या बाबतीमध्ये आपलं शहर हे बरंच खालच्या नंबरला होतं. आता बऱ्यापैकी आपली परिस्थिती सुधारली, पण त्याच्यामध्ये अजून आपल्याला बरंच काम सगळ्यांना मिळून करावं लागेल. माझी मीडियाला विनंती आहे, माझी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना विनंती आहे, NGOजला विनंती आहे, सुज्ञ जबाबदार नागरिकांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून याच्यात राजकारण न आणता, वेगळा त्याच्यातनं अर्थ न काढता आपण ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न करूया. नाही रे बाबा, नाही रे बाबा, मी स्टॅम्पवर लिहून देऊ का की असं काही नाही झालेलं? तुम्ही काही बातमी कुठली दिसली नाही की कुठली तरी मागची बातमी काढता आणि तीच पुन्हा दाखवत बसता. ऐक ना, मी ज्यावेळेस आम्ही एकत्र बसतो त्यावेळेस कधी मला तसं जाणवलं नाही. मुख्यमंत्री महोदय अतिशय सर्वांना विश्वासात घेऊन काम करतात. त्यांना मोठा अनुभव आहे. प्रशासन ते चांगल्या पद्धतीनं चालवतात. स्वतः एकनाथरावांनी पण मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द आपण त्यांची बघितलेली आहे आणि त्यांचाही प्रश्न तडीस जावेत आणि लोकाभिमुख कारभार व्हावा असा आमच्या तिघांचा प्रयत्न असतो. त्याच्यामुळं आमचं तिघांचं व्यवस्थित चाललेलं आहे. कुठे? मी तुम्हाला तुमच्या मताशी मी सहमत आहे. मधी मी काही वरिष्ठांना म्हणजे केंद्र सरकारमधल्या काही मान्यवरांची पण चर्चा केली. आपलं ते 18 आणि 21 हे पुरुष आणि स्त्रीला जे संज्ञांचं वय आहे ते आणि त्याच्या आतमध्ये असेल तर तो गुन्हा होत नाही, अज्ञान धरलं जातं. वास्तविक तो काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. आता बऱ्याचशा तो मुलांना 13, 14, 12 वर्षाच्या असल्यावर ह्या असल्या गोष्टी काहीतरी त्यांना माहिती असतं, आपल्याला काही होत नाही आणि ते खुशाल त्यांना काही कुणी वेपन दिलं की त्यांना ह्याच्यात फार आपण काहीतरी नवीन केल्यासारखं वाटतं आणि ते चुकीच्या रस्त्याने जातात. म्हणून ह्याच्यामध्ये केंद्र सरकारने पुढाकार घेऊन ती वय आहे त्याच्यामध्ये असे गंभीर गुन्हे घडले आणि तो 12 वर्षाच्या पर्यंत जरी असला तरी त्याच्यावर काही वेगळा कारवाई केली गेली पाहिजे असं आपल्याला करावं लागणार आहे. आम्ही कॅबिनेटमध्ये चर्चा करतो ना, तू जसा विषय काढला तसा चर्चा केली. बहुतेकांनी त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका दाखवली, परंतु आपलं संविधान, आपले कायदे, आपले नियम, आपली घटना ह्यालाही कुठंही ठेच पोचता कामा नये, कुठंही त्याला त्या फ्रेमला धक्का लागता कामा नये अशा पद्धतीनं आपण पुढं जातोय. आणि मगाशी तू जे सांगितलं त्यामध्ये आपल्या CPनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी त्याच्यातल्या बऱ्याच जणांना
ताब्यामध्ये घेतलेलं आहे. त्या सगळ्यांना मकोका लावण्याच्या बद्दलची कारवाई सुरू झालेली आहे. ह्याबद्दल अशा गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजे त्या पद्धतीनं काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांच्या आमच्या स्तरावरनं पोलीस खात्याला दिल्या गेलेल्या आहे. आणि शिक्षणाच्या बद्दल जे काही तुम्ही आत्ता सांगितलं, आत्ता इथं सकाळपासून आढावा घेत असताना आपल्या शिक्षणाचा एक दर्जा ते व्यवस्थितपणे वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं आमच्या कॉर्पोरेशनला पण काय काय केलं पाहिजे. आत्ता काही ठिकाणी सांगितलं की तिथं वॉल कंपाऊंडची उंची वाढवा, तिथं ह्या सुविधा द्या, अशा बरेच निवेदनं आली. तर आयुक्तांनी आणि ॲडिशनल कमिशनरनी सांगितलं की हे आपल्याला केलं पाहिजे. त्याच्यात आम्ही आपल्या पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ जो लागतो जो कमी असेल तर तो आम्ही भरू, मेरिटचा घेऊ, त्याच्यात कुठलीही वशिलेबाजी आम्ही होऊन देणार नाही. या पद्धतीनं आमचं नियोजन ठरलेलं आहे. आणि त्याच्यातून कुठल्याही पद्धतीनं माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या आणि माझ्या महानगरपालिकेतल्या नगरपालिकेतल्या शाळेच्या मुलांचं मुलींचं ड्रॉपआउटचं प्रमाण कमी होईल असं होता कामा नये म्हणून आम्ही सगळेजण खबरदारी घेतो. काय बाबा, हे का एवढी मोठी महानगरपालिका आणि सगळे वॉर्ड, आणि आता बघा पूर्वी आपली वॉर्डची रचना प्रभागाची संख्या किती होती. आज मला काही सहकारी मित्रांनी सांगितलं एक एक प्रभाग 1,20,000 का 15,000 झालेत. प्रभाग 1,15,000. हे वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाही आहे. आता पुढच्या वेळेसच 29च्या निवडणुका ज्या होणार आहेत त्याच्यात 543 खासदार जाणार आहेत देशातनं निवडून, आणि 543च्या 1/3 महिला देशातनं वाढणार आहेत. म्हणजे एवढी संख्या तिथं वाढेल. आणि आपल्या महाराष्ट्रात 288 हे नेहमीचे जातीलच, अधिक 96 महिला, एवढी संख्या वाढणार आहे. त्याच्यामुळं प्रतिनिधित्व करताना पण त्या प्रमाणामध्ये नागरिकांचं प्रतिनिधित्व करणारा लोकसभेतला सदस्य आणि विधानसभेतला सदस्य असेल. तोच विचार पुढं आम्ही कॉर्पोरेशन, जिल्हा परिषद, तालुका पंचायत ह्याच्यामध्ये नगरपालिकेत पण करू. पाठीमागे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अंधेकरांचा काँग्रेसमध्ये पण संबंध होता. त्याच्यानंतर काही घटना घडल्यानंतर ते आमचे पण नगरसेवक होते. उद्या तू जरी पक्ष कुठला काढला तर तुला वाटणार आहे का आपल्या पक्षाच्या कोणी असं चुकीचं काम करावं? असं कधीच वाटणार नाही. ही एक प्रकारची विकृती आहे. ही कुठल्याच पक्षामध्ये असावी असं कुठल्याच पक्षाच्या नेतृत्वालाही वाटत नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांनाही वाटत नाही, त्यांच्या लोकप्रतिनिधींनाही वाटत नाही, आणि कुणीच ह्या गोष्टीचं समर्थन पण करणार नाही. आपण नेहमी शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याच विचारधारेने पुढे जाण्याचा प्रयत्न हा आमचा, तुमचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा असतो. यामध्ये पोलिसांनी कुठलाही राजकीय दबाव न येता, कुठलाही कुणाचाच दबाव, मीडियाचाही दबाव न येता, नागरिकांचा दबाव न येता, आमच्या कुठल्याही राजकीय पक्षांच्या नेत्याचा दबाव न येता त्यामध्ये पारदर्शकपणे तपास करावा. हे मी ज्यावेळेस आपण लोकमान्य टिळकांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार घालायला आणि चव्हाण साहेबांचा हार घालून आपण 5 मानाच्या गणपतींची पूजा केली आणि मिरवणुकीला सुरुवात केली, त्याच्या आधी पण तुम्हाला माहिती आहे काहींना मी अधिकाऱ्यांना घेऊन बसलो होतो आणि त्यांच्याकडनं ब्रीफिंग घेतलं. आपल्याकडे CCTV कॅमेरा जे आलं आहे यामध्ये
जे कोणी दोषी असतील त्यांच्याबद्दल कायद्याने नियमाने जी कारवाई करणं गरजेचं असेल ती केली जाईल. धन्यवाद. अजित पवार यांची पत्रकार परिषद पुण्यामध्ये जितके म्हणून काही विभाग आहेत त्या सगळ्या विभागात स्वतः पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जाणार आहेत. तिथे ते जनसंवाद घेणार आहेत, जनसुनावणी घेणार आहेत, लोकांचे प्रश्न स्वतः बसून समजून घेणार आहेत, अधिकारी पण त्यांच्याबरोबर असणार आहेत. याच अनुषंगानं आज पहिला कार्यक्रम झाला ज्यात अजित पवारांनी अनेकांचे प्रश्न समजून घेतले, जाणून घेतले आणि आता पत्रकार परिषद घेत होते.